नमस्कार मंडळी, साधे सोपे मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आणि चालू असलेल्या गणेश उत्सवानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मी आज एक छोटासा व्हिडिओ बनवत आहे आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून व्हॉट्सअपची प्रायव्हसी काय असते हे मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. मित्रांनो, बरेच लोक व्हॉट्सअप वापरत असतात, पण व्हॉट्सअप वापरत असताना काय काळजी घ्यावी हे त्या लोकांना माहीत नसतं. मित्रांनो, व्हॉट्सअप वापरत असताना एक छोटीशी सेटिंग आहे. सेटिंग कशी करायची मी तुम्हाला सांगत आहे. आपले नातेवाईक किंवा मित्रमंडळी अनेक आपल्याला प्रायव्हेट मेसेज करत असतात आणि त्या प्रायव्हेट SMS आपला बँक नंबर किंवा ATM पासवर्ड किंवा इत्यादी काही इम्पॉर्टंट आपला मेसेज असू शकतो किंवा ते मेसेज आल्यानंतर आपल्याला प्रथमतः आपल्या स्क्रीनवर हा SMS येतो. स्क्रीनवर म्हणजे आपले जर व्हॉट्सअप ऑन असेल किंवा ऑफ असेल किंवा व्हॉट्सअप ओपन केलेलं नसेल तर तो SMS आपल्या स्क्रीनवरती प्रथमतः तुम्हाला दिसला जातो. तर तो SMS कुठं दिसतो मित्रांनो? हा SMS स्क्रीनवरती ह्या ठिकाणी SMS तुम्हाला दिसतो आणि तो SMS आपला इझी कोणी साईडला बसलेली व्यक्ती किंवा पाठीमागे असलेली व्यक्ती पाहू शकतो. तर ते SMS येण्याचे थांबवण्यासाठी त्यासाठी एक सेटिंग आहे मित्रांनो. ते सेटिंग आपण व्हॉट्सअपमध्ये जाऊन करून घ्यायचे आहे. मित्रांनो, व्हॉट्सअपमध्ये इथं आय बटनावर क्लिक करायचे आहे. आय बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला सेटिंगमध्ये जायचं आहे. सेटिंगमध्ये गेल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन म्हणून हा ऑप्शन दिसेल, त्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे मित्रांनो. त्या ठिकाणी हाय प्रायोरिटी नोटिफिकेशन हा ऑप्शन दिसेल, त्या ऑप्शनला क्लिक करून ते बंद करायचे आहे. आता हा माझे पहिल्यांदा बंदच आहे, ऑन करून बंद करायचे आहे. नंतर ग्रुपचे सुद्धा तसंच आहे, तसंच सेम आहे. आपण ग्रुपचे सुद्धा मेसेज ॲड करू शकता. हे बघा, माझे ऑन आहे, मी ऑफ करतो, नंतर ऑन करतो, कारण माझे पर्सनल जे वैयक्तिक मेसेज येत असतात ते ऑफ आहे. मित्रांनो, अशी सेटिंग तुमच्यासुद्धा व्हॉट्सअपमध्ये करून घ्या. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि आज या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. असे अनेक छोटे मोठे व्हिडिओ तुम्ही प्रथम पाहू शकाल. धन्यवाद.